2024 मध्ये लवकरच होणाऱ्या लोकसभा निवडणुकीत इंडस्ट्रीतील अनेक कलाकार निवडणूक लढवणार आहेत. दरम्यान, बॉलिवूड अभिनेता संजय दत्त यंदा हरियाणातील कर्नालमधून काँग्रेसच्या वतीने निवडणूक लढवणार असल्याची चर्चा होती. मात्र, सोमवारी अभिनेत्याने ट्विट करून ही बातमी अफवा असल्याचे म्हटले आहे. संजय म्हणाला, "या अफवांवर लक्ष देऊ नका." संजयने लिहिले की, "मी तुम्हा सर्वांना सांगू इच्छितो की, मी कोणत्याही पक्षात प्रवेश करत नाही आणि निवडणूकही लढवत नाही. मी कोणत्याही पक्षात प्रवेश केला किंवा निवडणूक लढवली, तर मी तुम्हाला आधी सांगेन. या सर्व अफवांवर लक्ष देऊ नका." संजू 2009 मध्ये सपाचा भाग बनला होता. याआधी 2009 मध्ये संजय समाजवादी पक्षाचा भाग बनले होते. मात्र नंतर त्यांनी पक्षाच्या सरचिटणीस पदाचा राजीनामा दिला होता. 2019 मध्ये ते राष्ट्रीय समाज पक्षात सामील होणार असल्याची बातमी आली होती. त्यावेळी संजयने आपण राजकारणात येत नसल्याचे निवेदन जारी केले होते. संजयचे वडील सुनील दत्त काँग्रेस पक्षाचे खासदार होते आणि 2004 ते 2005 मध्ये ते युथ अफेअर आणि क्रीडा मंत्री होते. कंगना आणि अरुण गोविल निवडणूक लढवणार आहेत. यावर्षी अनेक कलाकार राजकारणात प्रवेश करत आहेत. यामध्ये सर्वात मोठे नाव आहे अभिनेत्री कंगना रनौत हिचे. ती हिमाचल प्रदेशातील मंडी येथून भाजपकडून निवडणूक लढवणार आहे. याशिवाय, रामायण मध्ये रामाची भूमिका साकारणारा अभिनेता अरुण गोविल मेरठमधून भाजपकडून निवडणूक लढवणार आहे. तामिळनाडूमध्ये स्टार जोडपे सर्थकुमार आणि राधिका यांनीही अलीकडेच भाजपमध्ये प्रवेश केला आहे. कामाच्या आघाडीवर, संजय शेवटचा तमिळ चित्रपट, लिओ मध्ये थलपथी विजय सोबत दिसला होता. लवकरच तो तेलुगू चित्रपट डबल आय स्मार्ट, कन्नड चित्रपट केडी द डेव्हिल आणि वेलकम टू द जंगल मध्ये दिसणार आहे.